आज जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. त्यातील प्रमुख उपचार पद्धतींची नावं घ्यायची म्हटलं तर ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदा, युनानी आणि नॅचरोपॅथी या होत. तर प्रश्न असा येतो की एखाद्या रुग्णासाठी यातील कोणती उपचार पद्धती ही सर्वोत्तम राहू शकते. पण मी जरी होमिओपॅथी तज्ज्ञ असलो तरी माझे वैयक्तिक मत असे आहे की ह्या सर्व उपचार पद्धती आपापल्या ठिकाणी सर्वोत्तम आहेत. प्रत्येक उपचार पद्धतीची खूप सारी वैशिष्ट्ये आहेत आणि काही मर्यादा आहेत. मी एक होमिओपॅथी तज्ज्ञ म्हणून प्रत्येक उपचार पद्धतीचा आदर करतो, रिस्पेक्ट करतो. या सर्व उपचार पद्धतींमध्ये काम करणारे सर्व डॉक्टर्स जे इथिकल म्हणजे नैतिक पातळीवरती प्रॅक्टिस करतात, अशा सर्व डॉक्टर्स म्हणजे अगदी जनरल प्रॅक्टिशनरपासून ते सुपर स्पेशालिटी कन्सल्टंट या सर्व डॉक्टरांचा मी मनापासून आदर करतो. या सर्वांची आपल्या समाजाला गरज आहे. आपणा सर्वांना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती कोणत्याही एका किंवा अनेक उपचार पद्धतींचा अवलंब करून घ्यावा लागू शकतो. यातील कोणतीही उपचार पद्धती खराब नाही आहे. प्रत्येक उपचार पद्धती ही आपापल्या ठिकाणी सर्वोत्तम आहे. माझे तर असे मत आहे की उत्तम सामाजिक आरोग्यासाठी या सर्व उपचार पद्धतींमधल्या पॅथीजमधल्या डॉक्टर्सनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. ज्या पेशंटला ज्या उपचार पद्धतीची गरज आहे ती उपचार पद्धती त्याला सजेस्ट करणं हे फार महत्त्वाचं आहे. बरेचसे ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक डॉक्टर्स जे माझे मित्र आहेत ते त्यांच्या पेशंट्सना जेव्हा होमिओपॅथीची गरज असते तेव्हा ते त्यांचे पेशंट माझ्याकडे पाठवतात. माझ्या काही पेशंटना जेव्हा कधी ॲलोपॅथीची किंवा आयुर्वेदाची गरज असते तेव्हा मी माझे पेशंट त्यांच्याकडे पाठवतो. अशी जर हेल्दी सिस्टीम समाजामध्ये तयार झाली तर सामाजिक आरोग्यासाठी खूप चांगलं होईल असं मला वाटतं. प्रत्येक डॉक्टरांनी असा जर विचार केला तर प्रत्येक पेशंटला हे फायद्याचं ठरेल, नाही का? म्हणूनच कोणत्या प्रकारचे उपचार कधी घ्यावेत हे जर आपल्याला कळालं तर आरोग्याचा मार्ग अगदी सुखकर होईल असं मला वाटतं. होमिओपॅथी आणि आरोग्यविषयक पुढील माहितीसाठी फॉलो करा आपल्या इन्स्टा, फेसबुक आणि यूट्यूबच्या चॅनल्सला. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.